पुण्यातल्या खराडी ड्रग्ज पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरांचं इतर आरोपींनी ड्रग्ज घेतलं नव्हतं। फॉरेन्सिकच्या अहवालामध्ये हे स्पष्ट झालं। कालच प्रांजल खेवलकरांची एरवडा तुरुंगातून सुटका झाली होती। महत्त्वाची बातमी आहे, पुण्यातल्या खराडी ड्रग्ज पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरांचं इतर आरोपींनी ड्रग्ज घेतलं नव्हतं हे आता स्पष्ट झालं। फॉरेन्सिकच्या अहवालामध्ये हे स्पष्ट झालं। सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून। चंद्रकांत, फॉरेन्सिक अहवालामध्ये नेमकं काय म्हटलं? फॉरेन्सिक अहवालामध्ये जे म्हटलंय त्यामध्ये स्पष्ट लिहिले की प्रांजल खेवलकरांनी ड्रग्ज सेवन केलेलं नाही त्यांनी किंवा त्यांच्या मित्रांनी। खरं तर हे पोलिसांनाही माहितीच होतं, कारण ते पार्टीला बसले आणि लगेच पोलिसांनी धाड टाकली होती। त्यामुळे पोलिसांना हा रिपोर्ट निगेटिव्ह होणार याची पूर्ण कल्पना होती। म्हणून त्यांनी जी कलम लावली, कलम लावतानाच ड्रग बाळगल्याची कलम लावली, ड्रग सेवन केल्याची कलम लावलीच नव्हती। त्यामुळे आता होणार काय, आणि त्याची क्वांटिटी सापडली ती मॉडरेट प्रकारातली, त्यामुळे ते शिक्षाही कदाचित कमी होऊ शकते। पण आता पोलीस ही केस पुढे कोर्टात कशी स्टँड करतात हेच पाहायचंय। तसं या केसमध्ये आरोप झालेला आहे की राजकीय षडयंत्र आहे असं स्वतः खडसेंनी आरोप केला। ज्यांचे जे जावई आहेत प्रांजल खडसे, राजकीय षडयंत्र केले गेले माझ्या मुला जावयाच्या विरोधात, आणि त्यांच्याकडे जे व्हिडिओ सापडलेले आहेत अश्लील व्हिडिओ, त्या संदर्भात 2 केसेस सायबर पोलीस स्टेशनला दाखल आहेत। ते गुन्हे बेलेबल असल्यामुळे त्याच्यात काही अटक होणार नाही। पण एकूणच आता 2 महिन्यानंतर खडसेंचे जावई बाहेर आलेले, त्यामुळे आता खडसे पोलिसांवर आणखीन काय काय आरोप करतात तेच पाहायचंय। कारण हा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे साहजिकच ते पोलिसांवर पुन्हा आरोप करतील की माझ्या जावाला यांनी अडकवलं म्हणून। नक्कीच चंद्रकांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।